मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सारंग इकडं त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो, पण तेवढ्याच वेळात सावली मात्र त्याच्याकडे जाते. त्यावेळी सावली विचारू लागते की सारंग सर, तुमचं वागणं 2-3 दिवसापासून खूप अस्वस्थ वाटते. काय झाले मला प्लीज सांगताय का? पण सारंग मात्र डोळे बंद असताना सावलीशी बोलत असतो. म्हणू लागतो की सावली मला काहीच झालं नाही, तू अजिबात काळजी करू नको. थोडा कामाचं टेन्शन जास्त वाढलं म्हणूनच थोडंसं मला वाटलं एकांतात राहावं म्हणून मी तुझ्याशी काही बोललो नाही. पण त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर, ऑफिसमध्ये जर जास्त काम वाढलं असेल ना तर मी पण आता उद्यापासून ऑफिसला येते. कारण की बबलू भाऊजी तर गावाकडे गेले आणि किरण पण नाही आणि नील भाऊजीचा इकडे पत्ताच नाही आहे. त्याच्यामुळे मी आता उद्यापासून तुमच्यासोबत ऑफिसला येते. तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो की नाही सावली, तू घरीच राहा, ऑफिसचं मी बाकी सगळं हँडल करतो. काही नाही, उगं थोडासा कामाचा टेस्ट होता म्हणून मी तुझ्यासोबत जास्त वेळ बोललो नाही आहे. पण त्यावेळी सावलीला मात्र सारंगवर विश्वासच बसत नसतो. तर सावली विचारू लागते की सारंग सर प्लीज मला सांगा ना, तुम्हाला काही झालं असेल तर मला नक्की सांगा, आपण तो काहीतरी मार्ग काढूयात. पण सारंग मात्र तितक्यात सावलीला काहीच सांगत नसतो. त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर, तुम्हाला काय वाटतं की माझ्या मनामध्ये बाळाविषयी विचार येत नसतील का? पण तसं नाही बरं का सारंग सर, मलाही मात्र आता आई व्हायचं आहे. आणि त्याच्यामुळे सावलीचं तसं बोलणं ऐकून सारंगचे डोळे तर नकळतपणे भरून येतात. त्यावेळी सारंग हसतो, पण सावलीला काहीच उत्तर न देता ते तिथून निघून जातो. तर सावलीला कळत नसतं नेमकं सारंग सराबद्दल घडलं तरी काय असेल. आता मला याचा विचार करावा लागेल आणि यांच्याकडून ते विचारून घ्यावंच लागेल. दुसरीकडे जगन्नाथजी अलकाला विचारत असतात की अलका, मला एक गोष्ट सांग बरं का, एखादा डॉक्टर जर आजारी पडला तर तो स्वतः त्याच्यावर उपचार करेल का दुसऱ्या डॉक्टरकडे जाईल? पण त्यावेळी अलका म्हणू लागते, अहो तुमचा असा काय प्रश्न आहे, मीच विचारात पडले. पण त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, प्लीज आता तू मला सांगशील का? तर त्यावेळी अलका म्हणू लागते, एखादा डॉक्टर जर आजारी पडला तर तो त्याच्याकडून इतकं होईल तितकं स्वतःशी उपचार करेल आणि जेव्हा त्याला जमलं नाही तेव्हा तो दुसऱ्या डॉक्टरकडे नक्कीच जाईल ना. मग अलका विचारू लागते, अहो पण मला कळलं नाही तुम्ही असा प्रश्न मला का विचारला आहे? तर जगन्नाथजी सांगू लागता, अलका तुला गोष्ट सांगू का, आता हे ना माझ्या बाबतीत घडतंय. आता लोकांच्या आयुष्यात काय होणार आहे, त्यांचं येणार भविष्य काय, आत्तापर्यंत मी सांगत होतो तर मला काहीच वाटत नसतं. पण आता त्याच गोष्टी माझ्या बाबतीत घडायला लागल्यावर मला काय रिॲक्ट करावं मला कळतच नाही आहे. जगन्नाथचं असं बोलणं ऐकून अलकाही मात्र काळजीत पडते, तिलाही थोडंफार टेन्शन येतं. तर त्यावेळी आता जगन्नाथ म्हणू लागतो की अलका, मला सगळं काही माहिती आहे, आपल्यावर खूप मोठं संकट येणार आहे, पण त्या संकटातून बाहेर कसं पडायचं ना, मला त्याची काहीच आयडिया नाही आहे. आता तेवढ्या वेळा त्या दोघांचं बोलणं चालू असतं, पण देवा मात्र तिथे येतो. अलकाला देवाला बघितलं की अलका म्हणू लागते की देवा तू बस, मी तुझ्यासाठी चहा वगैरे घेऊन येते. देवा म्हणू लागतो, नाही नाही, तुम्ही दोघेजणही इथेच बसा, मला तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर त्यावेळी अलकाही तिथेच थांबते. तर मग देवा सांगू लागतो की हे सगळं काही घडलं आहे ना, याच्या मागं जी व्यक्ती आहे ना, तिचं नाव जर मी तुम्हाला सांगितलं ना, कदाचित तुमचा ना तिच्यावर विश्वासच बसणार नाहीये. त्यावेळी मग जगन्नाथ हसून म्हणू लागतो, आता दुसरी तिसरी व्यक्ती कोण असणार आहे? भैरवीच असणार आहे. तर त्यावेळी देवा हसूनच हो म्हणतो. तर त्यावेळी देवा सांगू लागतो की हो, तिनं तुमच्यावर केस लावली आहे आणि ती छोटी मोठी नाही, तर तिनं खूप मोठी मंत्रालयापासून खूप मोठी वरून ती केस लावली आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला काही करता येईल की नाही हे तर मला आता इतक्यात काही माहिती नाही. त्यावेळी देवा म्हणू लागतो, आता या संकटातून समोर जायचं म्हणलं तर आपल्याला थोडंसं जड जाणार आहे. तर अलका मात्र काळजीत पडते. तर दुसरीकडे जगन्नाथ म्हणू लागतो, मला माहीतच होतं तितक्यात ती भैरवी काही शांत बसणाऱ्यातली बाई नाही. पण आता आपल्याला कळलं आहे ना की आपला शत्रू कोण आहे, मग आता त्याच्यासोबत लढायचं कसं ना तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर त्यावेळी देवा म्हणू लागतो, हो फादर, तुमचा अंदाज खराच ठरला, तीच बाई या सगळ्या प्रकरणामागं आहे. त्यानंतर मग जगन्नाथ अलकाला सांगू लागतो की अलका जा बरं आणि आमच्या दोघांसाठी ना छान असा कडक चहा घेऊन ये. तर अलका मात्र या दोघांसाठी चहा घेऊन येण्यासाठी जात असते. तर दुसरीकडे रात्री सावली आणि सारंग त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. जेव्हा सकाळ होती, सावलीला अचानक जाग येते, तर तिला मात्र सारंग रूममध्ये दिसत नाही. सावली तर खूप गोंधळून जाते, सारंगला मात्र इकडे तिकडे शोधत असते. आता सारंग तिला दिसला नाही, त्यामुळे ती त्याला कॉलही करत असते. तर सारंग मात्र सावलीचा कॉलही रिसीव्ह करत नसतो. सावली मात्र रूममधून खाली जाते हॉलमध्ये, जिकडे तिकडे बघते पण तिला काही सारंग दिसत नाही. जेव्हा ती बाहेर येते तिला सारंगची गाडीही दिसत नाही, म्हणून सावली मात्र काळजीत पडते आणि सारंग तिला काही न सांगता निघून गेला म्हणून तिला खूप वाईटही वाटत असतं. तर सावली अस्वस्थ होऊन विठुराया समोर येते आणि म्हणू लागते की बघ ना रे विठुराया, मी इतकं मोठं सत्य सारंग सरांपासून लपून ठेवलं, त्याच्यासाठी तुला मला काय शिक्षा द्यायची ना ती शिक्षा मी भोगायला तयार आहे.
पण माझ्यामुळे सारंग सरांवर कुठलंही संकट येऊ नको देऊ आणि त्यांना काही त्रास वगैरे होऊ देऊ नको. आता तू लवकरात लवकर माझ्या सारंग सरांना घरी पाठवून दे. आता दुसरीकडे राजकुमारच्या मित्राने ऐश्वर्याला ज्या ठिकाणी बघितलं होतं त्या ठिकाणी मात्र तो राजकुमारला घेऊन येत असतो. त्यावेळी तो राजकुमारचा मित्र मात्र सांगू लागतो, अरे भाई मी त्या बाईला इथेच बघितलं होतं, तिनं ते चेहऱ्याला मास्क वगैरे लावलेलं होतं. पण त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, अरे मग तू तिला इथं बघितलं होतं, ती आता कुठे गेली? तर त्यावेळी तो म्हणू लागतो, आता मला तेच माहिती नाही ना ती कुठे गेली असेल म्हणून. आता त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, तू कन्फर्म बघितलंय ना पण तीच आहे म्हणून? तर त्यावेळी त्याचा मित्र सांगू लागतो, हो मी कन्फर्म तर नाही सांगू शकत, पण तिनं मास्क घातलं होतं, पण माझी खात्री आहे ती ऐश्वर्याच होती. पण त्यावेळी आता तो मित्र म्हणू लागतो की आपण काय करू, इथं प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात विचारू. तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, अरे तू काय वेडाबिडा झालास का? प्रत्येकाच्या घरात जाऊन तू काय विचारणार आहे मला ते सांग. पण त्यावेळी तो मित्र शांत बसतो आणि म्हणू लागतो, अरे भाई पण मी तिला इथंच बघितलं होतं की ती ऐश्वर्याच होती, मी खात्रीनं सांगू शकतो ती भाजीपाला वगैरे घेत होती. आणि मग त्यावेळी राजकुमार मात्र थोडासा विचारात पडतो. त्यावेळी राजकुमार मात्र त्याच्या मित्राला सांगू लागतो, आता तू इथं प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन विचार, त्या ऐश्वर्याबद्दलची माहिती सांग आणि तिची काही जर माहिती मिळाली ना सगळ्यात अगोदर तू मला फोन करायचा आणि तिच्याबद्दलची माहिती मला सांगायची. आता काही तासातच ती ऐश्वर्या माझ्यासमोर मला हवी आहे. तर त्यावेळी त्याचा तो मित्र हो म्हणत असतो. पण त्या दोघांचं बोलणं मात्र तिथं ती ऐश्वर्या लपून ऐकत असते. ती विचार करू लागते की हा बावळट राजकुमार माझ्या पाठीमागे एवढा का लागला असेल, त्याला माझा शोध का घ्यायचा असेल, ऐश्वर्या विचारात पडते. दुसरीकडे जगन्नाथ मात्र त्याच्या ओळखीच्या मित्राला फोन करत असतो आणि त्याला सांगू लागतो की माझं एवढं काम करसाल का? पण तेवढ्या वेळात त्याचा तो मित्र म्हणू लागतो, साहेब तुम्ही मला जी नोटीस पाठवली होती ना, खरंच मी सांगतो पण तुमचं काम होणारच नाही. त्यावेळी आता जगन्नाथ मात्र त्याचा न खूप मूड ऑफ होऊन जातो. जगन्नाथ म्हणू लागतो, खरंच देवा तू म्हणला तसंच झालं. या भैरवी बावळट भैरवीने खूप तगडी आणि खूप वरतून सेटिंग लावलेली दिसते. पण त्यावेळी देवा म्हणू लागतो, हो फादर मी तुम्हाला म्हणलो नाही का खूप मंत्रालयापासून तिने सेटिंग लावून ठेवलेले, त्याच्यामुळे आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना ते व्यवस्थितपणे आणि सगळ्या पद्धती हँडल करूनच घ्यावं लागणार आहे. अलका मात्र थोडीशी काळजीत पडते. ती म्हणू लागते की काय हो जगन्नाथजी, मग काय आपल्याला हे घर सोडावं लागेल का? पण त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, अगं अलका तू टेन्शनच घेऊ नको, ते भैरवी काय तिचा बाप जरी आला ना तरी आपलं घर आपल्याकडून कुणीही राहून घेऊ शकत नाही. मात्र ह्या तिघा चौघांचं बोलणं चालू असताना तिथे सावली येते. सावलीला बघून जगन्नाथ, अलका आणि देवाला तर खूपच आनंद होतो. तर दुसरीकडे सोहम मात्र ताराला भेटायला जातो. ते दोघे जण एकमेकाला सोबतच स्वारी वगैरे म्हणत असतात. सोहम मात्र ताराला म्हणू लागतो की तारा प्लीज मला माफ कर. त्यावेळी तारा म्हणू लागते, अरे सोहम तू मला का माफी मागतोय, मला कळलं नाही. पण त्यावेळी सोहम म्हणू लागतो की खरंच तारा तुझं हे काहीतरी लपून ठेवण्यामागं खूप मोठा हेतू होता, काहीतरी वेगळंच होतं, मी तुला समजून घेतलं नाही आणि उगाच तुला जज करत राहिलो, प्लीज मला माफ कर. त्यावेळी आता तारा म्हणू लागते, खरं तर सोहम माझी माफीने तू नाही मागायला पाहिजे, खरं तर माफी तुझी मी मागायला पाहिजे होती. त्यावेळी आता ते दोघे जण ठरवत असतं की आपण आता दोघे एकमेकांची माफीही मागायची नाही आणि या सगळ्या परिस्थितीमधून समोर कसं जायचं आपण आता याचा शोध घ्यायचा आहे. तर त्यावेळी आता सोहम म्हणू लागतो, तारा तुला माहिती आहे का सावली वहिनीनं माझी समजूत काढली आणि तिनंच मला इकडे तुझी माफी मागायला पाठवलं आहे. तर त्यावेळी तारा तर जास्त चिडते. त्यावेळी सोहम म्हणू लागतो, तारा तुझा हा स्वभाव मला अजिबात आवडत नाही, सावली वहिनीनं काहीतरी चांगलं सांगितलं आहे ना, तिनंच मला तुझ्याकडं पाठवलं आहे, आता तिचा तू द्वेष उगाच का करतेस? त्यावेळी तारा म्हणू लागते, सोहम खरंच मला माफ कर, सावलीला याच्यामध्ये द्वेष द्यायला नकोच होता, खरं तर माझा हा स्वभाव बदलायला ना मला थोडा वेळ घ्यावंच लागेल. त्यावेळी सोहमही हो म्हणत असतो. दुसरीकडे सावलीला बघून त्या सगळ्यांना खूप आनंदच झालेला असतो. तर सावली म्हणू लागते, खरंच देवा भाऊ तुमचे आभार मानवणं तितके कमीच आहे, त्या दिवशी मला तुम्ही हिरोसारखे होऊन त्या गुंड्याच्या तावडीतून वाचवलं आणि मग काय मी कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचले म्हणून झालं बरं का. तर देवा म्हणू लागतो, काय सिस्टर तुझ्यासाठी तर मी इतकं करणारच झालो ना, पण तू असे आभार वगैरे मानून मला पर्क करू नको बरं का. पण त्यावेळी सावली म्हणू लागते, नाही देवा भाऊ मी तुम्हाला माझ्यापासून कधीच पर्क करणार नाही. त्यावेळी जगन्नाथ मात्र देवाला विचारू लागतो, त्या माणसाने सावलीला कशाबद्दल आणि कुणाच्या सांगण्यावरून किडनॅप केलं होतं त्याची काय अपडेट कळाली आहे का? तर त्यावेळी देवा म्हणू लागतो, नाही तेही आपल्याला लवकरच कळेल. तर मग त्यानंतर जगन्नाथ म्हणू लागतो की सावली तू इकडं कशासाठी आली होती ते तर काही सांगितलंच नाही, तुझ्या मनामध्ये काय चालू आहे प्लीज मला सांगशील का? त्यावेळी सावली म्हणू लागते, काय हो जगन्नाथजी
माझ्या मनातलं तुम्हाला अगोदरच कसं कळतं? तर त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, उगाच तुझा बाप नाहीये मी, तुझ्या मनातलं मला सगळं काही कळतंय. तर त्यावेळी सावली म्हणू लागते, की खरं सांगू का मी कशासाठी आले? मला सारंग सरांचं वागणं ना खूप विचित्र वाटतंय. ते माझ्यासोबत जास्त वेळ बोलत नाहीये. माझं बोलणं फक्त इग्नोर करतायत. थोडा वेळ बोलले की माझ्यापासून उठून जाताय आणि आज सकाळी चक्क तर मला न सांगता ते ऑफिसला पण निघून गेले. मी फोन केला तर माझा फोनही रिसीव्ह नाही केला. त्यावेळी सावली सांगते तेव्हा जगन्नाथही मात्र तिचं बोलणं ऐकून काळजीत पडतो. त्यावेळी अलका आणि जगन्नाथला कळत नसतं आपण सावलीला काय उत्तर द्यायचं. तर त्यावेळी देवा म्हणू लागतो, अरे सिस्टर तू कशाला काळजी करते, सारंग सोबत मी बोलतो. पण जगन्नाथ म्हणू लागतो, नाही देवा मी सारंग सोबत बोलतोय ना, तू नको टेन्शन घेऊ. तर सावलीला जगन्नाथ म्हणू लागतो, सावली तू नको टेन्शन घेऊ, मी सारंगची समजूत काढतो. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होते. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.